नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यावर आधारित सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आपण सोडवित आहोत. त्यामध्ये आपण काही प्रश्न सोडवलेले आहेत. प्रश्न 4 आपण सोडणार आहोत. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ए बी काढा. सर्व पर्यायांचा विचार करा. या ठिकाणी ऑन ए नंबर लाईन पॉईंट ए बी सी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स सी बी इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. या प्रश्नामध्ये डिस्टन्स ए सी 10 दिलेला आहे, डिस्टन्स सी बी 8 दिलेला आहे. शक्यता पहिली आहे, शक्यता एक म्हणजे पॉसिबिलिटी 1. सी हा बिंदू काय शक्यता आहे? सी हा बिंदू ए व बी यांच्या दरम्यान आहे, यांच्या दरम्यान आहे. म्हणजे याची आपण आकृती काढली तर इथं ए बिंदू आहे, सी मध्ये बिंदू आहे आणि इथं या ठिकाणी बी आहे. बी सी अंतर 8 आहे आणि ए सी अंतर या ठिकाणी 10 दिलेलं आहे. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी डिस्टन्स ए बी हे जे अंतर आहे, मोठं अंतर डिस्टन्स ए बी हे ए सी आणि बी सी या दोन अंतरांच्या बेरजे इतकं आहे. डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स बी सी किंवा सी बी. त्यामुळे 10 अधिक 8 बरोबर 18. म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर 8 ही पहिली शक्यता. या ठिकाणी सी हा बिंदू ए व बी यांच्या दरम्यान आहे किंवा असेल, तेव्हा डिस्टन्स ए बी 18 मिळाले. ओके, 18 मिळाले आहे. आता शक्यता नंबर 2. शक्यता 2 काय आहे? बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे. बिंदू बी हा ए व सी यांच्या दरम्यान असेल. म्हणजे बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे, बी सी दिलेला आहे 8 आणि ए सी 8 दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ए बी काढायचं आहे. इथं सुद्धा डिस्टन्स ए सी हे सर्वात मोठं अंतर, डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी या दोघांच्या बेरजेत काय? ए सी 10 दिलेला आहे, डिस्टन्स ए बी काढावयाचं आहे, अधिक डिस्टन्स बी सी 8 दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचं आहे. अधिक 8 मागाल 10च्या बाजूला, 10 वजा 8 बरोबर 2. म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर 2. म्हणजे जेव्हा पी हा बिंदू ए व सी यांच्या दरम्यान असेल, तेव्हा डिस्टन्स ए बी बरोबर 2. ओके, म्हणजे 2 शक्यता. डिस्टन्स ए बी, बी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान असेल तेव्हा डिस्टन्स ए बी बरोबर 18 आणि बिंदू बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे. पॉसिबिलिटी फर्स्ट, डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स सी बी इज इक्वल टू सी बी इज इक्वल टू 8 गिवन. Possibility first, C lies between A and B. That means A dash C dash B. AC is given 10, BC is given 8. Distance AB is equal to distance AC plus distance CB.
10 plus 8 is equal to 18. C lies between A and B, then distance AB is equal to 8. In possibility second, B lies between A and C, that is A dash B dash C. From diagram, BC is given 8, AC is given 10. Distance AC is equal to distance AB plus distance BC. Putting value, distance AC 10 is equal to distance AB can be calculated, plus distance BC 8. Distance AB is equal to 8 minus 10 minus 8. 10 minus 8 is equal to 2. Distance AB is equal to 2. When B lies between A and C, then distance AB is equal to 2. For possibility first, distance AB is equal to 18, and for possibility second, distance AB is equal to 2. ओके. पाचवा प्रश्न आहे, एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स एक्स वाय बरोबर 17, डिस्टन्स वाय झेड बरोबर 8, तर डिस्टन्स एक्स झेड काढा. पॉईंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17, डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स एक्स झेड. ओके. या ठिकाणी एक्स वाय 17 असेल आणि वाय झेड 8 असेल. जर झेड हाच बिंदू आपण एक्स आणि वाय यांच्या दरम्यान घेतला तर 17 म्हणून 8 वजा करून 9 अंतर येईल. त्यानंतर आपण वाय हा बिंदूच एक्स आणि झेड यांच्या दरम्यान घेतला तर 17 आणि 8 25 अंतर येईल. सविस्तर सोडवलेलं आहे, पाहूया. पहिली शक्यता आहे, एक्स वाय झेड एक रेषा आहेत. झेड हा बिंदू वाय आणि एक्स यांच्या दरम्यान आहे. वाय डॅश झेड डॅश एक्स म्हणजे झेड हा वाय आणि एक्स यांच्या दरम्यान आहे. आकृती 5, झेड हा एक्स आणि वायच्या दरम्यान असेल तर झेड वाय 8 दिलेला आहे आणि एक्स वाय 17 दिलेला आहे. त्यामुळे एक्स झेड काढताना या एक्स वायमधून झेड वाय वजा करणं गरजेचं आहे. डिस्टन्स एक्स वाय, प्रथमतः डिस्टन्स एक्स वाय बरोबर एक्स झेड अधिक झेड वाय यांची बेरीज. 17 बरोबर डिस्टन्स एक्स झेड काढायचे अधिक 8. 17च्या बाजूला आल्यानंतर 17 वजा 8, डिस्टन्स एक्स झेड बरोबर 17 वजा 8 बरोबर 9. ही पहिली शक्यता आहे. दुसरी शक्यता आहे, वाय हा बिंदू एक्स आणि झेड यांच्या दरम्यान असेल तर एक्स डॅश वाय डॅश झेड. एक्स वाय झेड आकृती काढलेली आहे. एक्स वाय 17 आहे, वाय झेड 8 आहे. त्यामुळे एक्स झेड बरोबर दुसऱ्या अटीला दोघांची बेरीज एक्स वाय अधिक वाय झेड. 17 अधिक 8 बरोबर 25. डिस्टन्स एक्स झेड बरोबर 25. डिस्टन्स एक्स झेड बरोबर 9 पहिल्या कंडिशनला, आणि दुसऱ्या कंडिशनला शक्यतेला डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 25 25. ओके. सोल्युशन, डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 17, डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8 गिवन. पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर. पॉसिबिलिटी फर्स्ट, point z lies between point x and y, that is x dash z dash y. From diagram, distance xy is equal to distance xz plus distance zy. Putting value, distance xy given 17 is equal to distance xz can be calculated, plus distance zy 8. Distance xz is equal to 17 minus 8 is equal to 9. Okay, this is first possibility. Distance xz is equal to 9. Possibility second, point y lies between x and z, that means x dash y dash z. From diagram, distance xz is equal to distance xy plus distance yz. Putting value, 17 plus 8 is equal to 25. Distance xz is equal to 25. From possibility first, distance x is equal to 9, and from possibility second, distance xz is equal to 25. ओके. प्रश्न 6 आहे, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला आहे, जर ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे आणि लेंथ ए सी बरोबर 11, लेंथ बी सी बरोबर 6.5, तर लेंथ ए बी काढा. इथं दिलेलं आहे त्यावरून ए बी काढताना ए सीतनं बी सी वजा करावं लागेल. 11मधून 6.5 गेले, या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर आपल्याला उत्तर मिळेल. ओके. या ठिकाणी प्रश्न आहे, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट इज इफ ए डॅश बी डॅश सी, दॅट मीन्स बी लाईज बिटवीन ए अँड सी अँड लेंथ ए सी इज इक्वल टू 11,
लेंथ BC इज इक्वल टू 6.5, देन लेंथ AB क्वेश्चन मार्क. आकृतीवरून या ठिकाणी A, B आणि C संख्या रेषेवर हे एक रेषे आहेत. या ठिकाणी AC 11 दिलेले आहे आणि BC दिलेले आहे 6.5. त्यामुळे डिस्टन्स AC बरोबर AC, AB आणि BC यांची बेरीज डिस्टन्स. आता लेंथ घ्यायची, लेंथ AC, लेंथ ज्यावेळेला बाहेर लेंथ हे अक्षर असेल लांबीचं, दोघांमध्ये स्वल्पराम द्यायचा नाही. लेंथ AB आणि लेंथ BC या दोघांची बेरीज, AB आणि BC या दोघांची बेरीज म्हणजे लेंथ AC. लेंथ AC 11 दिलेला आहे, लेंथ AB काढायची आहे, अधिक लेंथ BC 6.5 दिलेली आहे. आत्ता सांगितल्या पद्धतीनं लेंथ AB बरोबर 11.0 मायनस 6.5, 11.0 वजा 6.5, 6.5 आपल्याला मिळेल 4.5. 6 4 10, अर्धा अर्धा 1. लेंथ AB बरोबर 4.5. ओके. फ्रॉम फिगर हिअर लेंथ AB प्लस लेंथ BC इज इक्वल टू लेंथ AC. पुटिंग व्हॅल्यू 11 इज इक्वल टू AB can be calculated plus length BC. Length AB is equal to 11 minus 11.0 minus 6.5. Subtraction is 4.5. Length AB is equal to 4.5. ओके. सोपे प्रश्न आहे त्यामुळं दुसरा सोडवा जरूर. या ठिकाणी दुसऱ्यामध्ये ST आणि RS दिलेला आहे. RT काढायचे आहे. RT म्हणजे RS आणि ST यांची बेरीज 3.7 अधिक 2.5, 7 5 12, 3 2 5 1 6, 6.2. तिसरा आहे जर X डॅश Y डॅश Z आणि लेंथ XZ बरोबर 3 वर्गमात 7 आणि लेंथ XY बरोबर वर्गमात 7, तर लेंथ YZ काय. या ठिकाणी आपण ह्या आकृतीचा वापर केला. Y हा X आणि Z दरम्यान आहे. YZ या ठिकाणी XZ पूर्ण XZ दिले आहे 3 वर्गमात 7. ओके. आणि XY वर्गमुळात 7 दिलेले आहे. YZ काढायचे आहे. XZ या अंतरामधून XY वजा केले की YZ मिळणारच. 3 वर्गमात 7 म्हणून 1 वर्गमात 7 गेला, 2 वर्गमात 7 हे उत्तर आहेच. लेंथ दिल्या, लेंथ XZ बरोबर लेंथ XY अधिक लेंथ YZ. XZ म्हणजेच XY आणि YZ या अंतरांची बेरीज. XY दिलेला आहे 3 वर्गमुळात 7 बरोबर XY वर्गमुळात 7 दिलेला आहे अधिक लेंथ YZ काढायचा आहे. आणि म्हणून 3 वर्गमुळात 7 हे वर्गमुळात 7 मागं आले, वर्गमुळात 7 वजा होणार, लेंथ YZची किंमत मिळणार 3 वर्गमुळात 7 म्हणून 1 वर्गमुळात 7 गेला, 2 वर्गमुळात 7 म्हणजे लेंथ YZ. म्हणून लेंथ YZ बरोबर 2 वर्गमुळात 7. ओके. म्हणून चिन्ह अपेक्षित आहे. डिस्टन्स XZ इज गिवन 3.3 रूट 7. डिस्टन्स लेंथ XY गिवन रूट 7. Y point lies between X and Z. From diagram, length XZ is equal to length XY plus length YZ. Putting value 3 root 7 is equal to length XY given root 7. Length YZ can be calculated. Length YZ is equal to 3 root 7 minus root 7. 3 root 7 minus root 7 is equal to 2 root 7 is equal to length YZ. Okay. आन्सर इज लेंथ YZ इज इक्वल टू 2 रूट 7. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 9वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. या ठिकाणी आणखी एक प्रश्न सोपा आहे, म्हणजे हा स्वाध्याय संपतोय. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? तर एक रेषीय नसलेले 3 बिंदू, समजा ABC हे 3 नैक रेषीय बिंदू जोडले तर त्रिकोण तयार होतो. म्हणजे एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण तयार करतात. ओके.
या ठिकाणी प्रश्न आहे, विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. ए ट्रँगल इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. ओके, सराव संच 1.1 संपलेला आहे. पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्यावी, देत नाही सर द्यावी, प्रोत्साहन द्यावं. आपल्यासाठीच व्हिडिओ तयार केले जातात. आणखी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सूचना द्या, त्या पद्धतीची सुधारणा केली जाईल. धन्यवाद.